जे मराठी माणसांबद्दल आणखीन काय आपण विचार करताय, काय त्यांच्याबद्दल, त्यांना कसं ह्या सगळ्या ग्रोथ स्टोरी किंवा 1.5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये समाविष्ट करून घेणार आहात? मुळामध्ये मुंबईतला मराठी माणूस हा कुठेतरी वसई विरारकडे, ठाण्याच्या पलीकडे, कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे, भिवंडीच्या पलीकडे, अंबरनाथच्या पलीकडे असा जात गेला. कारण त्याच्याकरता मुंबईमध्ये जागा राहिली नाही. तो ज्या चाळीत राहायचा त्या चाळीचंही त्याला काही रिडेव्हलपमेंटमध्ये काही मिळालं नाही. पण आपल्या सरकारने जी पॉलिसी केली त्या पॉलिसीमुळे, जसं तुम्ही BDD चाळीचा विषय या ठिकाणी घेतला, नॉर्मल केसमध्ये BDD चाळ ही पण कुठल्या तरी डेव्हलपरला द्यायची आणि त्यांनी या लोकांना वसई विरारला पाठवायचं आणि मग तिथे कोणीतरी ॲफ्लुएंट लोक आणायचे, असंच त्याचं प्लॅनिंग होतं. पण ते सगळं प्लॅनिंग आपण बदललं आणि सांगितलं हा 160 चौरस फुटात राहणारा जो मराठी माणूस आहे याला 506 स्क्वेअर फुटाचं स्वतःचं घर आम्ही इथेच देऊ. आणि आज BDD चाळीचा प्रोजेक्ट अर्बन रिन्युअलचा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट झाला, एशियातला. आणि आता असंच आम्ही अभ्युदय नगरचा प्रोजेक्ट करतोय, SVP नगरचा प्रोजेक्ट करतोय, अशा अनेक. म्हणजे आता एक त्याच्यातनं टेम्पलेट आणि मॉडेल आम्ही तयार केलं की मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळू शकतं, हे आम्ही टेम्पलेट तयार केलं. आज तुम्ही बघा की ज्यावेळेस मेट्रो 3चं काम आम्ही सुरू केलं त्यावेळी मोठा प्रश्न होता गिरगाव. गिरगावमधल्या लोकांचं काय करायचं, कारण मोठं ॲक्विजिशन तिथे होतं. मी सांगितलं असं डिझाईन तयार करा की मेट्रो पण जाईल आणि त्याच ठिकाणी लोकांना आपल्याला मोठी घरं देता येतील. आज त्याच ठिकाणी त्या लोकांना मोठी घरं ही आम्ही मोफत बांधून देतो. त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसाच्या बद्दल केवळ बोलून नाही तर त्याच्याबद्दल कृती देखील करावी लागेल. ती कृती करण्याचं काम हे आमच्या सरकारने केलं. 14 ते 19 असेल किंवा 22 नंतर जेव्हा आमचं पुन्हा सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आलं तेव्हापासून आताचं सरकार असेल, आम्ही प्रत्यक्ष मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आणि तुम्ही धारावीचाही या ठिकाणी उल्लेख केला. तुम्ही बघा धारावीच्या बद्दल राजीव गांधींनी 85 साली अनाऊन्स केलं होतं आणि धारावीचं परिवर्तन झालं पाहिजे, पण ते होऊ शकलं नाही. आज आपण ॲक्च्युअल ते परिवर्तन सुरू केलं आहे आणि धारावी हा जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट होणार आहे. 10 लाख लोकांना पक्कं घर. 10 लाख कशाला म्हणतात, महाराष्ट्रातले जर 5 शहरं सोडले तर इतर 22 महानगरपालिका 10 लाखाच्या नाही आहेत. कमी आहे. त्यामुळे 22 नवीन महानगरपालिका, एक नवीन पूर्ण शहर हे धारावीमध्ये आपण बसवतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी पक्कं घर देतो. आणि ते करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विचार जो आम्ही त्या ठिकाणी केला तो काय आहे, धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही आहे. धारावी हे मुंबईचं इकॉनॉमिक हब आहे. चामड्याचा व्यवसाय असेल, पॉटरीचा व्यवसाय असेल, खाद्य संस्कृती असेल, असे वेगवेगळे व्यवसाय हे ज्या प्रकारे धारावीत होतात ते इतर कुठेही होत नाही. मी नेहमी सांगतो की 2014 पूर्वीपर्यंत म्हणजे मुख्यमंत्री व्हायच्या आधीपर्यंत मी कधीही कुठल्या ब्रँडेड दुकानातनं जोडे घेतले नाही. पाहिजे ते जोडे मला धारावीतच मिळायचे आणि त्या ठिकाणून घ्यायचो. पाहिजे ती बॅग धारावीत मिळायची, मी धारावीतनंच घ्यायचो. त्याच्यामुळे इतकं जास्त त्या ठिकाणी इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे. हा प्रोजेक्ट करत असताना ते पोटेन्शियल जर आपण विचारात घेतलं नाही तर हा प्रोजेक्ट यशस्वीच होऊ शकत नाही. म्हणून पहिल्या दिवशीपासनं त्याचा प्लॅन तयार करताना तिथे अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचं इकॉनॉमिक हब आपण तयार केलं आहे. या सगळ्या उद्योगांना आवश्यक ती इकोसिस्टीम आणि सस्टेनेबल प्रॅक्टिसेस आपण देतो. आणि त्यावेळी एक अजून गोष्ट माझ्या लक्षात आली होती की आपण इन्फॉर्मल सेक्टरमधल्यांना फॉर्मल सेक्टरमध्ये आणतो आहे, त्याचा त्रास त्यांना निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून पहिले 5 वर्ष त्यांना आपण टॅक्स हॉलिडे देखील दिलेला आहे, जेणेकरून 5 वर्षात फॉर्मल सेक्टरमध्ये ते स्टॅबिलाइज होतील आणि त्याच्यानंतर मग टॅक्सेस पे करतील. त्यामुळे मला असं वाटतं की धारावीचा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट
देशाकरता नाही, संपूर्ण जगाकरता आश्चर्य करण्यासारखा प्रोजेक्ट आहे.